रक्तदान श्रेष्ठ दान. तुम्ही रक्तदान करत असाल तर तुमच्यामुळे नक्कीच एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण रक्तदान करताना नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात, हे सुद्धा माहीत हवं. तुमच्या आचरणात नेमकी कोणती गोष्ट असायला हवी, चला आज या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. तुम्ही रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर आदल्या दिवशी तुम्ही 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्यायला हवी. शिवाय रक्तदान हे उपाशीपोटी करून कधीही चालत नाही. याआधी तुम्ही पौष्टिक पण हलका असा आहार तरी नक्कीच घ्यायला हवा. रक्तदान केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते, म्हणूनच रक्तदान करण्यापूर्वी तुम्ही भरपूर पाणी प्यायला हवं. शिवाय मद्यपान आणि धूम्रपान करत असाल तर ते सुद्धा तुम्ही करता कामा नये. जर तुम्ही एखादी औषधं घेत असाल किंवा नुकतेच आजारातून बरे झाले असाल तर अशा वेळी मात्र रक्तदान करताना तुम्ही त्याची माहिती डॉक्टरांना द्यायला हवी. आणि हो, रक्तदान हे कायम प्रशिक्षित व्यक्तींच्या हातूनच करून घ्यायला हवं, हे देखील विसरू नका. रक्तदान करताना सुई टोचलेल्या हाताची अनावश्यक हालचाल टाळावी. चक्कर, अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटत असेल तर त्यावेळी तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना किंवा कर्मचाऱ्यांना त्वरित सांगायला हवं. रक्तदानानंतर 10 ते 15 मिनिटं ही विश्रांती घ्यायलाच हवी, कारण रक्तदानानंतर लगेच उठल्याने देखील त्रास होऊ शकतो. म्हणूनच ज्यावेळी आपण रक्तदान करतो त्यावेळी पाणी आणि द्रव पदार्थ घेण्यास आपल्याला सांगितले जातात. पाणी, फळांचा रस किंवा इतर द्रव पदार्थ पिणं हे या काळात नक्कीच फायदेशीर ठरतं. रक्तदान केल्यानंतर जास्तीचे शारीरिक परिश्रम सुद्धा टाळायला हवेत. जर तुम्ही व्यायाम करत असाल तर त्या दिवशी व्यायाम करू नका, कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता तुम्हाला रक्तदान करायची इच्छा आहे, पण रक्तदान कोण करू शकतं ते देखील तुम्हाला माहित असायला हवं. रक्तदान करताना तुमचं वय साधारण 18 ते 65 वर्षांपर्यंत असायला हवं आणि वजन हे किमान 45 ते 50 किलो असायला हवं. हिमोग्लोबिनचं प्रमाणही योग्य असायला हवं. शिवाय व्यक्ती निरोगी असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आणि नियमांचं पालन करून मगच तुम्ही रक्तदान करा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका.